नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत की झटपट 10 मिनिटात तयार होणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची अशी पनीर भुर्जी. पनीर भुर्जी ही सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे. हॉटेलमध्ये हा पदार्थ आवर्जून ऑर्डर केला जातो. पण आज मी घरगुती मसाले वापरून आणि घरगुती पनीर वापरून अगदी झटपट 10 मिनिटात तुम्हाला ही पनीर भुर्जी बनवून दाखवणार आहे आणि तेही घरगुती मसाले वापरून. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर त्यात 2 मोठे चमचे तेल घालूया आणि तेल अगदी व्यवस्थित गरम करून घेऊया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक मोठा चमचा जिरे व्यवस्थित तडतून घेऊया आणि त्याबरोबरच एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया. इथे मी 1 वाटी पनीरला एक मोठा बारीक चिरून कांदा घेतला आहे. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी सतत ढवळून साधारणतः 3 ते 4 मिनिटे कांदा ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. इथे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि कांदा सतत ढवळत राहायचा आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता कांदा ट्रान्सपरंट झाला आहे. आपल्याला इतपतच कांदा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता लगेचच त्यामध्ये आपण एक मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा घालूया. इथे अशा प्रकारे जाडसर भरडच घालायची आहे आणि हिरव्या मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे 1 किंवा 2 चमचे घालायचे आहे. आता इथे मी 1च चमचा हिरवा मसाला वापरत आहे. अशा प्रकारे कांद्याबरोबर साधारणतः 1 ते 2 मिनिटे गॅस मिडियम ठेवूनच आपण हे हिरवे वाटण त्याबरोबर परतून घेऊया. आता साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित परतले गेले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो लालसर असावा तरच ही जी आपण भुर्जी बनवणार आहोत अगदी ढाबा स्टाईल अशी तयार होते. आता अशा प्रकारे कांद्याबरोबर टोमॅटो व्यवस्थितपणे ढवळून घेऊया. आता हे दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे शिजावे यासाठी इथे मी चवीनुसार त्यामध्ये मीठ घालत आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे शिजला जाईल आणि जी पनीर भुर्जी आपण बनवणार आहोत ती अगदी झटपट अशी तयार होईल. म्हणून कांदा आणि टोमॅटोमध्ये अशा प्रकारे मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यावर व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखे मीठ संपूर्ण जे आपण साहित्य घातले आहे त्यामध्ये पूर्णपणे लागते. आता भांड्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून हे दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे शिजला आहे आणि अशा प्रकारे टोमॅटो अगदी त्याचा कच्चेपणाही गेला आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. अशा प्रकारे ढवळून घेतल्यावर आता त्यात आपण पावडर मसाले घालूया. पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे बेसिक मसाल्यांचाच वापर करायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, त्याबरोबरच अर्धा चमचा घरगुती गरम मसाला. या घरगुती गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता पावडर मसाले आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणात घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे परतून घेऊया, म्हणजे पावडर मसाल्यांची पुरेपूर चव सर्व मिश्रणाला लागेल आणि त्याचा कच्चेपणाही निघून जाईल. म्हणून अशा प्रकारे गॅस मिडियम ठेवूनच सर्व जिन्नस व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. जर मिश्रण थोडेसे घट्टसर झाले असेल तर त्यामध्ये 2 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे, पण इथे मी पाण्याचा अजिबात वापर करत नाही आहे. पाहू शकता पावडर मसाले पूर्णपणे एकजीव झाले आहे आणि अगदी परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. लगेचच त्यामध्ये आपण किसून घेतलेले पनीर घालूया. इथे मी 1 वाटी पनीर व्यवस्थितपणे किसून घेतले आहे. हे घरगुती पनीर आहे, तुम्ही बाहेरून आणलेले पनीरही इथे वापरू शकता. अशा प्रकारे पनीर आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणात घातल्यावर अगदी हलक्या हाताने त्याबरोबर एकजीव करून घेऊया, म्हणजे मसाल्याची पुरेपूर चव आतमध्ये
पूर्णपणे पनीरला लागली पाहिजे आणि पनीर मसाल्यात कोट होईस्तोवर आपण अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव मी करून घेतले आहेत. लगेचच त्यामध्ये सर्वात शेवटी एक छोटा चमचा कसुरी मेथी अशा प्रकारे हाताने चुरून घालूया. त्यामुळे ही जी आपण पनीर बुर्जी बनवत आहोत अगदी ढाबा स्टाईल त्याला चव येते. म्हणून पनीर बुर्जीमध्ये अशा प्रकारे कसुरी मेथी अगदी आवर्जून तुम्ही घाला. आता अशा प्रकारे कसुरी मेथी घातल्यावर लगेचच सर्वात शेवटी आपण वरून बारीक चिरलेली ताजी अशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा आपण ही बुर्जी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट ही ढाबा स्टाईल अशी पनीर बुर्जी तयार झाली आहे. अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि ही ढाबा स्टाईल जी आपण चविष्ट अशी पनीर बुर्जी तयार करून घेतली आहे ती लगेचच गरमागरम सर्व करायला घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट बुर्जी तयार झाली आहे. अशा प्रकारे तयार झाली ढाब्यापेक्षाही चविष्ट झटपट 10 मिनिटात तयार होणारी अशी पनीर बुर्जी. ही पनीर बुर्जी तुम्ही चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, नानबरोबर किंवा रोटीबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. जेव्हा जेवण संपूर्ण बनवायचा कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारे पराठा आणि बुर्जी तुम्ही झटपट बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. अगदी परफेक्ट ढाब्यापेक्षाही चविष्ट ही घरगुती मसाल्यात बुर्जी तयार होते. शिवाय खायला तर अप्रतिम अशी लागते. फक्त ही बुर्जी बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जे पनीर घेणार आहे ते घरगुती असावे किंवा बाहेरून आणलेले जर असेल तर 15 ते 20 मिनिटे पाण्यात व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचे आहे. त्यामुळे पनीरमध्ये मॉइश्चर टिकून राहते. म्हणून पनीर जर बाहेरचे असेल तर अगदी व्यवस्थितपणे 15 ते 20 मिनिटे भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे किसून घ्यायचे आहे. पाहू शकता किती परफेक्ट अगदी ढाबापेक्षाही चविष्ट ही पनीर बुर्जी तयार झाली आहे. तुम्ही अशाच प्रकारे पनीर बुर्जी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट हॉटेल स्टाईल रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.